एका कर्तबगार स्त्रीनं मुंबईचा महापौर व्हावं असं अमृता फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मुंबई महापौर पदाच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांचं हे उत्तर आहे। कोणी सांगतात की मुंबईचे महापौर खान होणार आहेत, कोणी सांगतात की मराठी होणार आहेत, तुम्ही काय सांगणार ताई? मी हेच सांगेन की सगळ्यात कर्तबगार माणूस किंवा स्त्री त्यांनी महापौर व्हायला पाहिजे आणि त्यांना आपण सगळेच सपोर्ट करू। एकनाथ शिंदेंनी लाच बाळगून टीका करायला हवी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। हे विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघालेत या शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली। एकनाथ शिंदेंनी आरशात पाहायला पाहिजे, आदित्य ठाकरेंनी या शब्दात हल्लाबोल केलाय। जे स्वतः पलटतात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे। माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा, हेच विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघाले। विधान भवनातील राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये ठेवला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विधान भवनाच्या लॉबीमध्ये आव्हाड आणि पडळकरांचे समर्थक हे भिडलेले होते। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांच्यामध्ये राडा झालेला होता। विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता वर्तवली जाते। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्र मिळालेली आहेत। मराठा समाजाला 3.5 महिन्यामध्ये केवळ 98 कुणबी OBC प्रमाणपत्र मिळालेली आहेत। प्रमाणपत्रासाठी केवळ 594 जणांचे अर्ज आले आणि त्यातील 98 अर्ज हे मंजूर झालेत। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले आहेत। वसंत मोरे अपघातामधून थोडक्यात बचावलेले आहेत। पुण्यामधल्या नवले पुलावर होणाऱ्या अपघातासंदर्भात फेसबुक लाईव्ह सुरू होतं आणि यावेळेला एक भरधाव टेम्पो वसंत मोरेंच्या बाजूने गेल्यानं ते थोडक्यात बचावलेले। अरे स्पीड 30 केल्यामुळं एकतर दंडाची फेसबुक लाईव्ह करत असतानाच हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। मार्ग काढायचे, त्यांनी मार्ग काय काढले? वसंत मोरे अपघातामधून थोडक्यात बचावलेले आहेत। नवले पुलावर वेगमर्यादा असावी या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या सातत्यानं सुरू आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली होती। एक भीषण अपघात या ठिकाणी झालेला होता। त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा याची दखल घेतलेली होती। आता वसंत मोरे फेसबुक लाईव्ह करत असताना अपघातातून थोडक्यात बचावले। अरे स्पीड 30 केल्यामुळं नाशिक शहरामध्ये 1270 झाडांवर कुऱ्हाड पडलेली आहे। नाशिक महापालिकेचं अधिकृत स्पष्टीकरण आहे। 4 नव्या मलनिस्सारण केंद्रासाठी वृक्षतोड करण्यात आली आहे। वृक्षतोडीचा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत। परभणीमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातही तापमानाची चढउतार कायम असून बुधवारी 8.4 अंश सेल्सिअस असलेला पारा गुरुवारी 8 अंशांवर घसरला। गोंदियामध्ये यंदाचं सर्वात कमी तापमान म्हणून नोंद घेण्यात आलेली आहे। परभणीवरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। परभणीसह मराठवाड्यात सध्या कोल्ड वेव्ह पसरलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम तापमानामध्ये पडल्याचा आपण या ठिकाणी पाहतोय। परभणीत गेल्या आठवड्याभरापासून तापमानात सतत घट निर्माण होत आहे। गेल्या आठवड्याभरापासून परभणी शहरासह जिल्ह्याभराचे तापमान 6 अंशाखाली आहे, तर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 5.5 अंश इतका तापमान खालावलेलं आहे आणि त्यामुळं परभणीकरांमध्ये सध्या हुडहुड भरलेली आपण या ठिकाणी पाहतोय। येणाऱ्या दिवसात सतत कोल्ड वेव्ह कायम राहणार आहे आणि तापमानात घट होत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।